कसा आहे सुगंध लगेच ॲलर्जी. माय डिअर कस्तुरी. आहा. मी काय म्हणते, जरा दुसऱ्या रंगाचा कुर्ता घातला असता ना तर बरं झालं असतं. या रंगात ना तुम्ही एकदम सपातून जात, जरा कुठंतरी उजळ दिसावं. माझा आवडता कुर्ता आहे. हे बघ उपरनं बघ, हे बघ टोपी आकडा बघ. आणि मला सांग, आज काय साखरपुडा आहे का? माझ्या मुलीना बघायला येणार आहे, मला बघणार आहेत का? मग तिनं नटणं, तिनं सुंदर दिसणं महत्वाचं. हे पाहुणे फारच लेट येत आहेत. मग मुलाकडचे थोडं महत्व वाढवून घेणार ना ते. ती मोठी गाडी आली, ते पाहुणेच वाटत. हो. श्रीमंताचं स्थळ दिसतंय. अगं ते पहिल्या डावात नसतंय कळत. टेबल फिरला की मग कळल श्रीमंत आहेत का भोरटे. ते टेबलाचं बोलू नका बर का. हा, काही करून हे स्थळ हातचं जाऊ द्यायचं नाही. तुला ब्युटिफुल दिसायली ग. शकुंतला, पाहुणे आले बघ. चला. या नमस्कार. नमस्कार नमस्कार नमस्कार. काय प्रवास वगैरे नीट झाला ना? नाही नाही, काही त्रास झाला नाही. अगदीच तसं नाही, पण इथले रस्ते खराब. अहो सगळीच तशी अवस्था आहे. रस्त्यात खड्डे आहेत का खड्ड्यात रस्ते तेच कळत नाही. फक्त विठूच्या वाडीचा प्रॉब्लेम नाही हा. तुमची बॅग जड आहे का? नाही, राहू दे. द्या, मी घेते. म्हणजे देते. द्या द्या, मी घेते. नाही नाही, राहू दे. अहो द्या, काकीचे पोरीची द्या. अहो राहू दे म्हटलं ना. अलभेलाभ. तुमचं दर्शन झालं, भाग्य आमचं. मागे तुम्ही पुण्याला आला होतात ना कीर्तनाला, तेव्हा तुमचं कीर्तन ऐकलं होतं. वा वा वा, काय ती रसाळ वाणी. हा, साक्षात पांडुरंगाचा आशीर्वाद आहे. ते कीर्तन तुमचं ना अजूनही कानात घोळतंय आमच्या. दैवीच होतं सगळं. पण आजकाल तुम्ही काही बोलू शकत नाही म्हणे. खरंय का? म्हणजे कशामुळे झालं? ते तुम्हाला घर मिळाला काही त्रास नाही ना झाला? म्हणजे लोकांनी सांगितलं ना तसं विठूच्या वाडीत सांगतात सगळेजण. हा, व्यवस्थित. नाही हो, अजिबात नाही. ती तुमची चिमुरडी होती ना रस्ता दाखवायला. होय. चिमुरडी? अरे ही आताच राहिली वाटतं, बघतो. इंदू? हेच की, हेनेच आम्हाला वाड्यापर्यंत सोडलं.
तुमच्याचकडे राहते म्हणे. या ना आत या सगळे या. सुशले शकुंतला जरा पाहुण्यांकडे पा. आलीच मी आलीच. काय मोठ्या बाई हित काय करते? संध्याकाळपर्यंत इथे याची बंदी केली होती हिला. मलाच प्रश्न विचार. हे खाऊन धड करता येत नाही तुला? कालवून कालवून माती खा तू. हिंदी नालायक. तुला सांगितलं होतं ना पाहुणे बाहेर गेल्याशिवाय घरात येऊ नको म्हणून. तिला तू बाहेर काढलं आणि त्यांच्या बरोबरच ती घरात आली त्यांच्या गाडीत बसून. मोठे बाई विठ्ठ शपथ मी नाही आले हो स्वतः त्यांच्यासोबत. तेच म्हणले मला घर दाखव. मग मी काय करू? आत्या जर मी त्यांच्यासोबत आले नसते तर त्यांना घर सापडलं नसतं. ते हरवले असते. हे बघ पाहुणे घराबाहेर गेल्याशिवाय जर पाऊल ठेवलंस ना तर याद राख.